तर आज आपण बदाम मिल्क प्रोटीन पावडर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी 10 मिनिटामध्ये हे पावडर बनवून तयार होतं। मुलं काय करतात ना, ड्रायफ्रुट्स खायचा कंटाळा करतात आणि दूध प्यायचं म्हणलं तरी त्यांना दूध नकोसं वाटतं। मग अशा वेळी असं हे तुम्ही बदाम मिल्क प्रोटीन पावडर एकदा नक्की बनवून ठेवा। महिनाभर फ्रीज ठेवाय तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। 1 ते 1.5 चमचा फक्त 1 ग्लास दुधामध्ये मिक्स करून तुम्ही मुलांना प्यायला दिलात का ते खूप जास्त आवडीने पितात। सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो, पण यामध्ये आपण बदाम, पिस्ता असे हे प्रोटीनयुक्त पदार्थ वापरलेले आहेत, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते आणि बदाम वापरले त्यामुळे मुलांची बुद्धी सुद्धा तल्लख होते। त्यामुळे असं हे प्रोटीन पावडर तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि रोज मुलांना फक्त 1 ते 1.5 चमचा दुधामध्ये मिक्स करून दिलात का दिवसभर त्यांची एनर्जी टिकून राहते आणि मुलांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये 1 कप बदाम घातलेले आहेत। तर बदाम आपल्याला हलकेसे रोस्ट करून घ्यायचे, कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, बदामामध्ये ओलसरपणा निर्माण होतो, त्यासाठी हलकेसे आपल्याला हे परतून घ्यायचे म्हणजे यातला ओलसरपणा कमी होतो। तर इथे मी 1-2 मिनिटे हे बदाम छान रोस्ट करून घेतलेले आहेत। यावरती हलकेसे डाग आले का यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे 20 ते 25 पिस्ता घालायचे आहेत। त्यानंतर 1 टेबलस्पूनच इथे आपल्याला मगजबी घालायचे आणि 7 ते 8 काजू घालायचे आहेत। ह्या सगळ्या ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बदामाचं प्रमाण इथे जास्त ठेवायचं आहे। तर हे देखील आपण बदामासोबत 1 मिनिटभर छान असं परतून घेऊया, म्हणजे बदामासोबत हे बाकीचे ड्रायफ्रूट सुद्धा छान असे भाजले जातील। आणि 1 ते 1.5 मिनिटे हे मी छान असं परतून घेतलं आणि इथे आपले सगळे ड्रायफ्रूट्स छान असे भाजून झालेत। तर आता हे आपण एका ताटेमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकाल हे काजू, बदाम वगैरे सगळं मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। तर आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, पण त्याआधी एका मिक्सरच्या भांड्यात इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे, अख्खी साखर आहे। त्यानंतर 5 ते 6 वेलचीचे दाणे मी वेगळे करून घेतलेत, ते देखील साखरेमध्ये घालायचे आहेत आणि ही साखर आपल्याला एकदा मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट सोबत आपण जर ही साखर मिक्स करून घेतली तर मिक्सर हे आपल्याला खूप जास्त वेळ चालवावं लागतं आणि मग ड्रायफ्रुट्समध्ये ओलसरपणा निर्माण होतो। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साखर मिक्सरला दळून घ्यायची आहे। त्यानंतरच काजू, बदाम, पिस्ता, मगजबी हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। तर हळद ही शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि हळदीमुळे ह्या प्रोटीन पावडरला कलर देखील खूप छान येतो। तर आता हे आपण एकदा मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकाल ह्याचं मी छान असं बारीक पावडर तयार करून घेतलेलं आहे। तर इथे आपलं प्रोटीनयुक्त बदाम मिल्क प्रोटीन पावडर बनवून तयार झालेला आहे। हळद जर आपण मुलांना दुधामध्ये मिक्स करून दिली तर तसं तर ते पित नाहीत, मग अशा पद्धतीने हळद आपण यामध्ये घातली तर मुलांच्या पोटामध्ये हळद सुद्धा जाईल आणि त्यांना कळणार देखील नाही की त्यांनी हळद ही दुधामध्ये पिलेली आहे। तर इथे आपलं बदाम मिल्क प्रोटीन पावडर बनवून तयार झालेलं आहे। तर बघितलं ना, अगदी झटपट असं हे बदाम मिल्क पावडर बनवून तयार होतं। एकदा बनवून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवलात तर 2 महिने सुद्धा हे छान राहतं आणि फ्रीजच्या बाहेर 1 महिना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता। त्यानंतर यापासून दूध कसं तयार करायचं ते पाहून घेऊया। एका ग्लासमध्ये गरम दूध घ्यायचं आणि गरम दुधामध्ये 1 ते 1.5 चमचा हे मिल्क पावडर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर पहा, लगेचच इथे आपलं अगदी 5 सेकंदामध्ये प्रोटीनयुक्त मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे। तर हे प्रोटीनयुक्त बदाम मिल्क पावडर घातलेलं दूध अगदी बदाम शेक सारखंच लागतं, जसं गाड्यावर आपल्याला बदाम शेक भेटतं ना, अगदी त्याच चवीचं लागतं। त्यामुळे मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने पितात। दुधामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा बदाम मिल्क पावडर मिक्स केल्यानंतर हे अगदी छान असं दाटसर होतं आणि चवीला सुद्धा अप्रतिम असं लागते। यामध्ये आपण हळद घातली त्यामुळे यामध्ये अजिबात कडवटपणा येत नाही। त्यामुळे एकदा तुम्ही ह्या माझ्या सांगण्यावरून हे बदाम मिल्क पावडर घरी एकदा नक्की ट्राय करा। मुलं शाळेत जाताना तुम्ही रोज सकाळी त्यांना तुम्ही 1 कपभर दुधामध्ये 1 चमचाभर तरी हे मिक्स करून दिलात तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते आणि तुम्हाला देखील टेन्शन राहणार नाही की तुमच्या मुलांना दूध पिलं नाही किंवा ड्रायफ्रुट्स खाल्ले नाहीत। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।